राज्याच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही। भविष्यातील सोय लक्षात घेऊन नेते मंडळी सध्या पक्षांतर करताना दिसत आहेत। काही ठिकाणी तर निवडणुकीनंतर मोठा घोडेबाजार पाहायला मिळाला। दरम्यान आता नाशिकच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी एक माहिती आता समोर आली आहे। नाशिकमध्ये महायुतीमध्येच एकमेकांवर कुरघोडी करण्यात आली आहे। नाशिकमध्ये शिवसेनेला जबर धक्का बसला असून राष्ट्रवादी पक्षाने शिवसेनेचा मोठा गेम केलाय। नाशिकच्या राजकारणात नेमकं काय घडतंय? येवल्यातील शिवसेनेची ताकद कमी व्हायला सुरुवात झाली आहे का? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। नाशिक विधान परिषद निवडणुकीत नरेंद्र दराडे हे अधिकृत उमेदवार असताना भाजपच्या गीते बंधूंनी बंडखोरी करत दराडेंविरोधात दंड थोपटले होते। त्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानंतर गणेश गीते यांनी निवडणुकीतून माघार घेतली। मात्र गोकुळ गीते यांनी उमेदवारी माघार घेण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत निवडणुकीत ठाम राहिल्याने महायुतीत संघर्ष निर्माण झाला होता। मात्र ऐनवेळी मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत आणि मंत्री दादा भुसे यांच्या बैठकीनंतर गोकुळ गीतेंनी आपली बंडाची तलवार म्यान केली होती। त्यानंतर महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या समोरील सर्वात मोठे संकट टळलं होतं। निवडणुकीत प्रचार करणार नाही अशी भूमिका यावेळी गोकुळ गीतेंनी घेतली होती। मात्र या सगळ्या घडामोडींनंतर मतदानाच्या दिवशी मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला। नरेंद्र दराडे यांना अपक्ष गोकुळ गीते यांनी धक्का देत अक्षरशः विजय खेचून आणला। त्यामुळे नाशिकमध्ये महायुतीमध्ये एकच खळबळ उडाली। या निकालानंतर नरेंद्र दराडे यांची नाराजी उघडपणे समोर आली होती। आता अशातच नाशिक जिल्ह्यातील येवला नगरपालिकेच्या राजकारणात मोठी आणि नाट्यमय घडामोड घडली असून शिवसेना शिंदे गटाला परत मोठा धक्का बसला आहे। पक्षाचे 10 पैकी तब्बल 7 नगरसेवकांनी किशोर दराडे आणि शिवसेना नेते कुणाल दराडे यांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत थेट राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट आणि भाजप युतीला पाठिंबा जाहीर केला असल्याची चर्चा रंगली आहे। या सामूहिक निर्णयामुळे येवला शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे। 5 जुलै 2026 रोजी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हे नगरसेवक दाखल झाल्याने राजकारणात नवे समीकरण उदयाला आले आहे। हा प्रवेश नसला तरी महायुती म्हणून राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप एकत्र आल्याने भविष्यातील राजकारणावर याचा नक्कीच परिणाम होणार आहे। महायुतीच्या नगरसेवकांनी महत्त्वपूर्ण बैठक माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील येथील संपर्क कार्यालयात प्रथमच झाली। या बैठकीत राज्यात महायुतीच्या धर्तीवर पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप, शिवसेना, शिंदे गट व घटक पक्षातील सर्व नगरसेवकांनी एकत्रित काम करण्याचा निर्धार करण्यात आला। दरम्यान शिवसेनेचे नेते किशोर दराडे व नरेंद्र दराडे यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक लढलेले नगरसेवक नाराजी व्यक्त करत भुजबळांच्या गोटात दाखल झाल्याने दराडे बंधूंना याचा धक्का मानला जातोय। दराडे बंधूंच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या पालिका निवडणुकीत शिवसेनेचे 10 नगरसेवक निवडून आले होते। यातून गटनेते गणेश शिंदे, एजाज शेख, अरबाज अन्सारी, वकील शेख, शमीम अन्सारी, पद्मा शिंदे, तृप्ती राजपूत या 7 नगरसेवकांनी रविवारी 5 जुलै रोजी भुजबळ कार्यालयात उपस्थित राहून महायुतीत सोबत काम करणार असल्याचं सांगितलं। या नगरसेवकांच्या उपस्थितीत माजी खासदार समीर भुजबळ व शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा केली। यावेळी बोलताना माजी खासदार समीर भुजबळ यांनी राज्यातील महायुतीच्या राजकारणाचा संदर्भ देत सांगितलं की राज्य पातळीवर सर्व घटक पक्ष एकत्र काम करत असले तरी स्थानिक स्तरावर मतभेद निर्माण होऊ शकतात। मात्र शहराच्या विकासाला प्राधान्य देत सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं। यावेळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून काम करण्याची भूमिका त्यांनी मांडली। तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी देखील या घडामोडी मागील कारणांवर भाष्य केलं। त्यांनी आरोप केला की स्थानिक पातळीवर नगरसेवकांना सातत्यानं डावललं जात होतं, तसेच त्यांच्या अडचणींकडे दुर्लक्ष केलं जात होतं। नगरसेवकांच्या भावना आणि समस्या वेळोवेळी मांडून देखील त्यावर कोणतीही ठोस दखल घेतली गेली नसल्याचं त्यांनी सांगितलं। या पुढे देखील अशीच परिस्थिती कायम राहिली तर 7ही नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन पुन्हा जनतेच्या न्यायालयात जाण्यास तयार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला। या बंडामुळे येवला नगरपालिकेतील सत्तेची समीकरणं बदलण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या 10 नगरसेवकांपैकी 7 नगरसेवकांनी एकत्रितपणे वेगळी भूमिका घेतल्याने पक्षाच्या स्थानिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। विशेषतः किशोर दराडे यांच्या नेतृत्वाला हा मोठा धक्का मानला जात असून येवला मतदार
मतदारसंघातील आगामी राजकीय रणनीतीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। सध्या नाशिकच्या राजकारणात घडणारी ही घटना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घटना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। नगरपालिकेतील नगरसेवकांची फूट ही केवळ पक्षीय राजकारणापुरती मर्यादित नसून भविष्यातील आघाड्या, निवडणूक रणनीती आणि स्थानिक नेतृत्वांच्या प्रभावावरही त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात। त्यामुळे येवला नगरपालिकेतील ही राजकीय घडामोड केवळ एका पक्षातील नाराजी म्हणून न पाहता भविष्यातील राजकीय बदलांची नांदी म्हणून पाहिली जात आहे। एकंदरीतच शिवसेना शिंदे गटातील 7 नगरसेवकांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे येवला शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघालं असून आगामी काळात कोणते मोठे राजकीय निर्णय आणि घडामोडी घडतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचंच लक्ष लागलंय। तर तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।